यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृशदस्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैपदं दैवं नाव्रतैर्बतनारकं छायातपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्योकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। यत्र भावः शिवं दत्ते द्योकियद्दूरवर्तिनी। काय सांगा अर्थ? जो भाव शिव देतो, मोक्ष देतो, त्याच्याने स्वर्ग काय दूर आहे का? तर दूर नाही, म्हणजे त्याच्याद्वारे स्वर्गाची सहज प्राप्ती होऊ शकते। पण आम्हाला स्वर्गच पाहिजे, मोक्ष नकोय। काय पाहिजे? मुंबई पाहिजे। अकलूज नको, मुंबई पाहिजे। मग कुठं जाणार? म्हणजे धर्म पाहिजे का अधर्म पाहिजे? म्हणून सांगितलं की उत्कृष्ट आदर्श असेल तर उत्कृष्ट फळ प्राप्त होतं, हीन आदर्श असेल तर हीन आदर्शाची प्राप्ती होते। जसं सांगितलं होतं की जेव्हा माताजी सोलापुरात आले होते ना, त्यावेळेस माझ्या आजीची संलेखना चालू होती आणि आजीला संबोधन करायला आले होते, तर माताजींनी सांगितलं दीक्षा घ्यायचे भाव करा, मला पण दीक्षा द्या असं म्हणा। तर आजी म्हणली मला कसं होणार, आता मी एवढं आदू झालंय शरीर, आता वय झालेलं, मी कसं घेणार दीक्षा? तर त्यावेळेस माताजींनी सांगितलं भावना आहे ती, आणि ती उत्कृष्ट भावना उत्कृष्ट फळ देणार। आणि खरोखर तसं झालं की जेव्हा दीक्षा झाली ना, म्हणजे शरीर तर थकलं होतं, नाही असं नाही आहे, शरीराचं सगळं कार्य हळूहळू बंद आलं होतं, पण ज्या दिवशी दीक्षा घेतली त्याच्यानंतर 3 दिवस खूप चांगलं जगल्या। ॲक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं होतं की कधी पण संपेल असं, पण 3 दिवस जवळपास ते दीक्षित अवस्थेमध्ये राहिल्या। म्हणजे म्हणायचं आहे काय की दीक्षा घ्यायचे भाव हे सुद्धा उत्कृष्ट परिणाम आहेत। केले का तसे संस्कार? आपण सांगायचं आपले भाव करा। आता आपल्याला ज्याला सांगायला आलं चांगली गोष्ट, नाही आलं तर आपल्यावर हे संस्कार करा की मी दीक्षा घेतल्याशिवाय हे शरीर सोडणार नाही। आणि म्हणजे म्हणून माताजी असं सतत सांगत होत्या। आपण काय करतो, आपले भाव ही नसतात, म्हणजे आपण करतोय काय, नाही आम्ही घेतलंय व्रत, एक त्याग केलंय, अभक्ष वगैरे, किंवा क्षेत्राची मर्यादा केली आहे, हे सगळं आपण करतो, पण दीक्षेचे परिणाम हे उत्कृष्ट भाव आहेत। आणि त्या भावानी सुद्धा निर्जरा होते बरं का, अजून तुम्ही घेतलं नाही आहे, पण जर भेदविज्ञान असेल आणि असे भाव केले तर त्या भावनेचं फळ सुद्धा उत्कृष्ट मिळतं। किती वेळा केले सांगा भाव, मला मुनी व्हायचं आहे काका, अशी निर्मळ संस्कार करायचे स्वतःवर, आणि तशी स्वीकारपूर्वक भाव करायचे बरं का, उगी शब्द नाहीत, आपले जेवढे अंतरंगातून तशी भावना असेल ना तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतंच। म्हणून सांगितलं तुमच्या धंद्यात असा, संसारात असा, नाहीतर धर्मात असा, सगळ्या ठिकाणी तिथं फळ मिळणार आहे। जसं मी थोडंसं चिंतन केलं आज, म्हणजे आत्ता, की पुराणांमध्ये अनेक अशा कथा येतात, अनेक उदाहरणं येतात की काय भाव केले आणि काय फळ मिळालं, कसं फळ मिळालं। एक सांगा बघू उदाहरण। मी एक सांगते, तोपर्यंत आठवा। धन्यकुमार माहिती आहे काय केलं हो त्यांनी?
हां नाही, त्यांनी खायची नाही द्यायचे भाव केले ते सांगायचं आहे मला. खीर बनवली होती तर आज किती दिवसांनी वर्षांनी घरात खीर बनली होती जी त्याला खूप आवडत होती, पण भावना काय केली, मलाच सगळी खायची ही नाही भाव केले. जेव्हा मुनींना द्यायला सुरुवात केला आईनी तर भावना इतके उत्कृष्ट त्याची की निर्मळतेने एकदम की दे अजून दे अजून दे, असं अजून अजून त्याच्याजवळ पुण्याचा संचय होत गेला. समजते का? म्हणजे फक्त भाव केले तर असं ते पाप सगळं झर झर निघून जाऊ लागलं आणि सांगितलं दारिद्र्य नष्ट झालं. आणि काय किती 9 कोटी दिनारचा तो स्वामी झाला पुढं. म्हणजे म्हणायचे की भावना फळ देते की नाही, क्रिया काय केली नाही केली गोष्ट वेगळी, पण भाव जेवढे उत्कृष्ट असणार त्याचं फळ मिळणार. दुसरं उदाहरण सांगा. सीतेचे भाव काय होते? जेव्हा तिला जंगलात सोडलं तिने काय केलं भावना, असं पढ़ाई हुई भावना नव्हती उसकी, क्या थी, मला सोडलं तसं धर्माला सोडू नका. म्हणजे किती किती दृढ भाव आहेत बघा ना धर्माविषयीचे. म्हणजे स्वतःमध्ये धर्म रुजलाय तर दुसऱ्याला स्थिर करू शकतो धर्मामध्ये, नाहीतर स्वतःवर ओढून घेऊन काय केलं असतं, क्लेश केले असते आणि आम्हाला असं सोडायचं असतं का, मी आत्ता डायव्हर्स देणार त्यांना. म्हणजे असे भाव केले नाहीत, उलट त्यांना पण धर्मामध्ये स्थिर केलं, त्यांना सुद्धा त्यांचं भाव बिघडू दिला नाही. म्हणजे या परिणामांनी त्यांचं पण स्थितीकरण झालं. म्हणून भावना तिने केली, तिचं फळ तिला काय मिळालं, भविष्यामध्ये तिची पण दीक्षा झाली, धर्मामध्ये ती दृढ राहू शकली. अजून सांगा दुसरं उदाहरण. आजगराची गोष्ट नाही का, ते लक्ष्मणाची आजगराला तिने हा बलिदान दिलं आणि 3000 वर्ष जंगलात काढले. म्हणजे भाव तुझे उत्कृष्ट होते. म्हणजे मग तिच्या फलस्वरूप तिला म्हणजे पुढच्या भावामध्ये लक्षात नाही, तिच्या अंगावरनं पाणी सुद्धा हे होईल ना, औषध रूपाने काम करायचं. अनंग धरा होती ना, तिने काय केले भावना, म्हणजे जेव्हा त्या विद्याधराकडनं त्या जंगलात सोडली गेली तर किती दिवस राहिली जंगलमध्ये म्हणलं, 3000 वर्ष जंगलमध्ये राहिली एकटी. कसं जगली असणार हो? 3 दिवस जगून दाखवा बघू, 3 तास जगून दाखवा, 3000 वर्ष कशी जगली असणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये धर्माचे संस्कार होते तर ते भाव सतत तिचे तसे चालू राहिले. आपलं व्रत घेणं, पालन करणं, जेवढं चांगलं शक्य आहे तेवढं तसं पालन करणं, हे सगळं तिचं क्रिया तिथे चालू राहिली. आणि शेवटी जेव्हा आजगराने गिळलं त्यावेळीस भाव एवढे उत्कृष्ट की त्याची हिंसा न हो. जेव्हा वडिलांनी समोर येऊन बाण धरला त्याला मारण्यासाठी म्हणून, तर त्याच्या रक्षेचे भाव झाले आणि स्वतःच्या व्रताचं घात न व्हावा ह्याची जागरूकता होती. कारण तिने बंधन घेतलं होतं आजीवनपर्यंत, आता किती 10 फूट 100 फूट असं काय तिने केलं असेल, त्याच्या बाहेर मी जाणार नाही आहे. मग सांगितलं वडिलांना, तुम्ही जरी इथनं मला वाचवून नेलं तरी सुद्धा मला आजीवनसाठी क्षेत्राचा त्याग आहे, 4 आहारांचा त्याग आहे, मग कशाला मी इथनं बाहेर येणार आहे, तुम्ही पण त्याला मारू नका. आणि त्या भावाचं फळ काय झालं, पुढच्या भावात तिच्या स्नानाचं पाणी सुद्धा औषधी झालं. म्हणजे औषधी शक्ती तिच्यामध्ये प्रगट झाली. अजून बरोबर सांग भैया. आणि जेव्हा तिचं मग लक्ष्मणाबरोबर विवाह ठरला, आता तिचंच उदाहरण पुढे कंटिन्यू करते, तेव्हा मग ते त्याच्यावर मोहित झाली, ब्रह्माचे भाव झाले की विद्या गेली. बरोबर. मला चांगलं सांगायचं, तू वाईटकडे पण नाही आली. बरं जाऊ तिकडं पण जाऊ. ते कुंद आचरण नाही का बघा, आधीच्या भागात शास्त्र जाणण्याची भावना, तर ज्ञान काय नव्हतं काय एवढ्याला की. थांब सिद्धम थांब 1 मिनिट. काय म्हणताय? हां बरोबर आहे. चंदनबालावर पण उपसर्ग झाला तर तिला पण काय झालं, तिने पण त्या सेठानीबद्दल गैरभाव केले नाहीत. तिने जरी उपसर्ग केला तिच्यावर तरी सुद्धा माझ्या शिलाचं रक्षण झालं हेच सगळ्यात मोठं आहे, हे तिचे भाव होते. आणि त्याच्यामुळं
ती धर्मामध्ये दृढ राहू शकली आणि तिच्या निमित्त धर्माची प्रभावना झाली. म्हणजे आपण केलेल्या परिणामांचं फळ आपल्याला मिळणार आहे, तर आपण किती उत्कृष्ट भाव करायला पाहिजेत. म्हणजे आपण स्वार्थाचे भाव करतो. काय रावणाचं काय भक्ती, त्या भक्तीचं ते हे सांगितलं. तो भक्तीमध्ये एवढा रावण तरबेज होता की त्या भक्तीत खंड पडू नये म्हणून वीणावादन करत असताना त्याच्या हातात तार तुटली तर हाताची नस लावून त्यांनी भक्ती केली. कसं केली असेल भैया? असं जरा इमॅजिनेशन सुद्धा होत नाही आपल्याकडनं ते. म्हणजे परवा ते एक आलं होतं, सगळे इन्स्ट्रुमेंट्समधनं एक गाणं म्हणून दाखवलं होतं त्यांनी. अनेक इन्स्ट्रुमेंट्स होते त्याच्याजवळ. मग ते त्याच्यामध्ये असं विचारलं की त्यांनी ते तार तुटलेली कशी काढून लावली असणार आहे आणि कशी भक्ती केली असणार आहे. बरं ठीक आहे, चला सगळे उदाहरण. काय म्हणला सिद्धम? बोल. ते पण एक आलं होतं. ग्वाल्याच्या भावामध्ये त्यांनी काय भाव केले? त्या जिनवाणीच्या रक्षेचे भाव केले. आणि तर म्हणजे काय त्याला त्याच्यातलं ABCD माहीत नाही, पण तरी सुद्धा हे काहीतरी एक छान वाक्य घटवलं होतं बरं का एका पंडितांनी, की त्या संपूर्ण जंगलामध्ये ती जिनवाणी सुरक्षित राहिली. सगळं जंगल जळत होतं पण ते एक वृक्ष नव्हता जळत. तर त्यांनी काय सांगितलं माहिती ह्याच्यावरनं? म्हणून म्हणले ज्या ज्या घरात, विशाल भैया, ज्या ज्या घरात जिनवाणीचा स्वाध्याय असेल त्या घरात कलहरूपी आग कधीच जळत नाही. म्हणजे जो वादविवाद होतो ना ते कधीच त्या घरात होणार नाही जिथं, म्हणजे तेच प्रतीक होतं की त्या जंगलमध्ये सगळ्या झाडांना आग लागली तरी ते झाड सुरक्षित राहिलं होतं. म्हणून सांगितलं असं की आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये जिनवाणी जिवंत ठेवा, तर आपल्यात पण असे विवादरूपी कलह आग वगैरे लागणार नाही. बरं, मी काय सांगत होते? मग त्या ग्वाल्यानी रक्षणाचे भाव केले तर त्याला फळ मिळालं. पुढच्या भावामध्ये असा क्षयक्षम उद्घाटित झाला आणि अनेक त्यांच्याकडून शास्त्राची रचना झाली. अजून एक उदाहरण आत्ता आठवलं मला. भीमचा पूर्वभाव सांगा. भीमाच्या पूर्वभावात काय केलं होतं त्यांनी? नाही, रक्षण नाही, वैयावृत्त केलं होतं. म्हणजे काय सांगितलं? तो होता गवळी, गवळीच की. तर त्या गवळी पर्यायामध्ये असताना त्यांनी काय केलं होतं? एक मुनी, थंडीचे दिवस होते आणि मुनी ध्यानस्थ बसले होते. कुठं? जंगलमध्ये. आणि त्यांना विकल्प नव्हता थंडी आहे वगैरे, पण हा अज्ञानी. आता फक्त दिसलं काय, ह्यांच्या अंगावर वस्त्र पण नाही आहे, आपल्याला तर सगळं घालून सुद्धा थंडी आवरत नाही आहे. आणि मग ह्यांना किती त्रास होत असणार असे भाव झाले. आणि त्यांनी काय केलं? अज्ञानवश फक्त वैयावृत्ताचे भाव म्हणून जवळ त्यांनी शेकोटी पेटवली, जेणेकरून ऊब राहावी त्यांना. त्याचे भाव असे होते की मुनींना साधनेमध्ये अडथळा न हो. आणि त्याचं फळ काय झालं? कळत नकळत का असेना सेवा केली, वयावृत्ताचे भाव केले, त्याचं फळ असं बलदंड शरीर मिळालं पुढच्या भावात की त्याला कोण तुलना करणारं नव्हतं. म्हणजे कोण त्यांना चॅलेंज देऊ शकत नव्हतं, एवढं बलदंड शरीर मिळालं. बरं, अजून असे पुराणातले उदाहरण बघतोय आम्ही की ज्याच्यामध्ये आपण भाव केले त्याचं फळ काय मिळालं. जसं सांगितलं पहिलं उदाहरण, धन्यकुमाराने भाव केले आहारदानाचे तर त्याचं दारिद्र्य नष्ट झालं. सीतेने भाव केले धर्माचं रक्षण व्हावं तर तिच्या धर्मामध्ये ती दृढ झाली. रामाने भाव केले, जंगलमध्ये होता जरी वनवासासाठी तरी सुद्धा त्याच्या रुटीन क्रियेमध्ये त्यांनी काय बाधा केली नव्हती बरं का. जसं त्याचं लाईफ त्या राजमहालात होतं ना तसंच त्यांनी त्या जंगलमध्ये सुद्धा ठेवलं होतं. म्हणजे रोज सकाळी उठून सगळ्या षटक्रिया आवश्यक करणं, देवपूजा करणं, गुरुपासती, स्वाध्याय, म्हणजे हे सगळं करणं आपल्यासाठी त्यांनी बांधील होता त्याच्यामध्ये. मी करणारच, हे करायला पाहिजे, आवश्यक आहे. पण जंगलमध्ये मुनी कसे मिळणार?
पण तरी सुद्धा रोज भोजन तयार झाल्यावर शुद्ध सोहळ्यामध्ये असताना दरवाजामध्ये उभा राहायचं आणि रोज पडगाहन करायचं. आले मुनी तर आले, नाही आले तर नाही आले. चारण मुनी असतात ते येऊ शकतात कुठूनही कधीही, म्हणून रोज पडगाहन करायचं. आणि त्या तशा परिणामांचं फळ एक दिवस मुनी पटले त्यांच्याजवळ. जंगलात कुठले मुनी येणार हो, पण चारण मुनी चालले होते आणि त्यांची धारणा होती की जंगलात आहार मिळाला तर घेणार. आणि बरोबर यांच्याकडे धारणा पटली. काय खाऊ घातलं असणार हो? काय धान्य होतं, पीठ होतं, गिरणी होती, सगळं घेऊन फिरत होते का काय? सांगितले त्या जंगलात जे काय मिळत असणार ना, फळं, त्या झऱ्याचं पाणी, त्याच्याने जे काय तिने त्या चुलीवर बनवून शिजवून केलेलं असेल त्याच्यावरनच. म्हणजे म्हणायचं की शुद्ध भोजन तेच असतं खरं, जे नॅचरली बनलं. नाहीतर तुम्ही सगळं पुण्याला घेऊन जायचं, इथनं तिथं शिजवायचं आणि खायचं आणि यायचं. म्हणजे आपण जे जसं सांगितलं ना, आम्ही एकदा गेलो होतो कुठं अहमदाबादला, आणि जेव्हा आम्ही तिथं उतरलो, काहीतरी तिथलं काय मला स्टेशनचं नाव माहीत नाही, तर तिथं विहीर नव्हती. म्हणल्यावर विहिरीचं पाणी पाहिजे होतं स्वयंपाकासाठी. मग बाकीच्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही गाव सोडलं, गाडी होती बरोबर, गाडीतून बाहेर पडलो, पण जवळपास कुठंही विहीर नव्हती. आणि तिथल्या लोकांना विहीर म्हणजेच माहीत नाही, ते त्यांचे शब्द वेगळे असतात. आणि प्रत्येक ठिकाणी विहीर म्हणजे त्यांनी बोर सोडलेला, त्याच्यामध्ये मशीन सोडलेलं आणि विहीर पॅक करून टाकलेली, अशी सगळीकडे अशाच विहिरी होत्या. पण ते आपल्याला चालायचं नाही म्हणल्यावर शोधत शोधत आम्ही जवळपास 100-150 किलोमीटर दूर गेलो अहमदाबादपासून, पण तरीसुद्धा आम्हाला विहीर काय मिळाली नाही. आणि मग कुठंतरी शेतात एकाना माणसाला कळालं की आम्हाला काय पाहिजे, त्यांनी आम्हाला नेऊन त्या विहिरीपाशी सोडलं. आणि खरोखर ती विहीर मिळाली, ती दुपारी 2 वाजता मिळाली. आणि मग तिथं सगळ्यांना भूक लागलेली, त्यामुळं काय झालं, ते विहिरीचं पाणी काढलं, तिथं काय असेल ते शिजवून खाल्लं. 2 वाजता काय सुग्रास भोजन करणारे पंचपक्वान्न, वरणफळं केली, सगळे तुटून पडले त्याच्यावर. म्हणजे काय म्हणायचं. आणि ते काय शेगडी बिगडी काय नाही, सगळ्यांनी मिळून चूल पेटवली, आपले कॅन ठेवल्या, गरम केल्या, त्याच्यावरच सगळं शिजवून. अक्षरशः ते ड्रायव्हर सुद्धा आमच्याबरोबरच जेवला, कारण जवळपास तिथं कुठं काय खाण्याची सोयच नव्हती. म्हणजे रस्त्यात आता शेताच्या एरियामध्ये गेल्यामुळं, आणि मी जेवण केल्यावर माझं झाल्यावर पुढं जाऊन त्यांना जेवण करणं कोण बेर करत नव्हतं. त्यामुळं जे मिळालं ते शुद्ध भोजन झालं. माहिती का, हे सांगायचं होतं मला. सगळ्यांची तिथं धारणा पटली. म्हणजे म्हणायचं की भावना आपली कशी असते, जर दृढ राहायचं असेल ना, कुठल्याही पण कंडिशनमध्ये आपण आपल्या व्रताधिकांचं पालन व्यवस्थित करू शकतो. बरं, अजून उदाहरण सांगा. मैना सुंदरीचा आहे. श्रीपाल राजा आणि मैना सुंदरी. बोला की काय भावना काय आणि फळ काय? तिच्या भक्तीने भावना काय आणि फळ काय? त्याचा कोड बरा झाला ना तिच्या भक्तीने, म्हणजे जसं आहे तसं स्वीकारलं. बरोबर. आणि मैना सुंदरीला तिचा विवाह करून दिला होता वडिलांनी कोडीशी, पण तिची दृढ श्रद्धा होती धर्मावर की कर्मसिद्धांतावर, की माझ्या जे नशिबात आहे, माझ्या जसं कर्मामध्ये तसंच उदय मला भोगायला मिळणार आहे, तुम्ही करता नाहीये असं तिने वडिलांना सांगितलं. वडिलांना राग आला, त्यांनी कोडीशी विवाह करून दिला, तर तिने सहर्ष स्वीकार केला. जर माझ्या हेच असेल भवितव्यात तर मान्य आहे. आणि झालं काय पुढं, तोच कोडीपती जो दिया आपने कामदेव बन जाएगा. तोच कामदेव बनला आणि तद्भव मोक्षगामी जीव होता. कशाला म्हणते विशाल भैया? कुठनं शोधून आणलं ते सांगा. हिरा होता, हिरा. तुम्हाला मिळाला नसता कुठून, म्हणजे राजघराण्यात किंवा घरांमध्ये नगरामध्ये मिळाला नसता, तर अशा गुफांमधनं शोधून आणला होता, कोडी लोकांच्या मध्ये असणारा. शेवटी ज्याचं त्याचं भवितव्य. पण तिचे परिणाम तिने धर्माच्या विरुद्ध जाऊ दिले नाहीत, म्हणून सांगितलं तिला तिच्या परिणामाचं फळ मिळालं. ती सुद्धा एक भवावतारी झाली, मैना सुंदरी. श्रीपाल राजा तर तद्भव मोक्षगामी जीव बनला आणि मैना सुंदरी सुद्धा दुसऱ्या भवामध्ये मोक्षाला गेली.
बरोबर. अजून परवा बघितलं होतं हा, चेलना राणी आणि श्रेयांस. चेलना राणी आणि श्रेयांस राजा. बोला. म्हणजे तिच्या भाव तसे जैन धर्मावर दृढ असल्यामुळे त्याला सुद्धा त्याचे परिणाम बदलण्यात ती म्हणजे यशस्वी झाली. जैन धर्माच्या विरुद्ध त्याचे आधी परिणाम होते. चेलना राणी आणि तुम्ही काय म्हणताय? चेलना तर श्रेणिकाची बायको. श्रेणिक राजा. हा, तुम्ही श्रेयांस काय म्हणताय मग? हा, चेलना राणी आणि श्रेणिक राजा. तर मी हेच उदाहरण दुसरीकडनं घेतलं बरं का. श्रेणिक राजाने जेव्हा मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला, कुठले मुनी होते सांग भैया, ज्यांच्या गळ्यात साप टाकला, कुठले मुनी होते धनशिका की? यशोधर मुनी. तर त्या मुनींच्या गळ्यात साप टाकला ना, तर त्यावेळेस त्याचे भाव साप टाकायचे नव्हते, त्या मुनींना त्रास द्यायचे नव्हते, संपूर्ण मुनींनी धर्माचा नाश करण्याचे भाव होते. जे कुठं जिथं कुठं असतील ना, सगळे हे चेलनेचे गुरु आहेत, ह्यांचा नाश होऊन जाऊ दे, हे भाव त्या समयात आयु बंद झाला, म्हणून 7व्या नरकाचा बंद झाला होता. म्हणजे तीव्र घाताचे भाव असतात. जेव्हा अनंतानुबंधी जनित क्रोध आदी कषायांमध्ये अडकतो ना जीव, त्यावेळेस असं तीव्र परिणाम करतो, ज्याचं फळ त्याला उत्कृष्ट भोगावं लागतं. मग ते उत्कृष्ट अशुभ असेल, शुभ असेल किंवा शुद्ध परिणामांचं फळ असेल. म्हणून यशोधर मुनींच्या गळ्यात साप टाकताना त्याचे भाव असे होते की माझ्यासमोर म्हणजे माझ्या गुरूंना त्रास दिला तिने तर तिचे गुरुसुद्धा नाही ठेवणार, तिच्या गुरूंना सुद्धा मी त्रास देणार आणि कुठलेही तिचे गुरु राहायला नकोत. म्हणजे असं या भावनेचं फळ त्याला अनेक वर्षांपर्यंत, आता किती वर्ष आहेत त्याचं आयुष्य श्रेणिक राजाचं? 84,000. म्हणजे होतं 33 सागर बांधलेलं, पण त्याच्यामध्ये परत पश्चाताप केला ना, मुनींकडे जाऊन परत सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, क्षायिक सम्यक दृष्टी झाला, त्याच्या निमित्तामध्ये सगळं संक्रमण होत कुठंपर्यंत आलं? 84,000 वर्षापर्यंत. त्यातले आता किती गेले? काउंटडाऊन करायचंय का? कधी येणार? हा, म्हणजे राऊंड अबाउट 2600 वर्ष गेले समजून घ्या. महावीर मोक्षाला जाऊन किती दिवस झाले? महावीरांच्या काळामध्ये ते होऊन गेले. तर त्यावेळेस ते नरकात गेले, महावीर मोक्षाला गेले. मग त्यामुळं ते जाऊन 2500-2600 वर्षाच्या जवळपास काळ गेलाय. किती राहिला हो अजून आयुष्य? कळते का असं आपल्याला की एक एक दिवस, एक एक पल त्या नरकामध्ये असह्य आहे. पण तरी सुद्धा त्याला 18,000 कशाला म्हणतात? 18,000 असे, म्हणजे आता हे 21,000 वर्षाचा तुमचा पंचम काळ आहे, त्यातले हे 2,500 म्हणजे 3,000 गेले समजा, तर 18,000 वर्ष अजून इथं पंचम काळ, त्याच्या पुढचा 21,000 वर्ष षष्टम, परत 21,000 षष्टम, पुढचा परत 21,000 पंचम, त्याच्यानंतर येणार. म्हणजे असे एकूण 84,000 वर्ष त्याचं तिथं आयुष्य आहे पहिल्या नरकात. पण तरी सुद्धा ते नरक काय सुख देणारं नाही. म्हणजे आपण क्षणासाठी परिणाम करतो, पण त्याचं फळ आपल्याला अनेक वर्षांसाठी, अनेक भवांसाठी भोगावं लागतं. 42,000 वर्ष आहे. भरपूर लॉटमध्ये दुःख मिळणार आहे तुम्हाला. असं ते कोणाला इच्छा केली आहे ना, त्याला असं घ्या, भरपूर आहे असं. म्हणून घाबरा आणि मुंबईला जाऊ नको भैया, कारण मुंबई सुद्धा नरक आहे. जिथं धर्म नाही आहे ते क्षेत्र नरक आहे. मग जिथं आपल्याला धर्म मिळतोय, धार्मिक मिळत आहेत, गुरु मिळत आहेत, ते तिथं सुरक्षा आहे आपली. म्हणून भावना तर ही ठेव की मला धर्मक्षेत्रातच राहायचंय, मला मुंबईमध्ये राहायचे, हे भाव करायचे नाही. भाव केलं तर त्याचं फळ तसं भोगावं लागतं आपल्याला. दूर राहतो आपण मग धर्मापासून. जिथं का असेल मला मी धर्मातच राहो, माझ्या साधनेत राहो, हे भाव ठेवा. काय म्हणला?
काय सांगायचंय नक्की मम्मीला? जा म्हणायचंय का तुला? बरोबर, भावनेचं फळ तुम्हाला मिळालंय. तुम्हाला ते शीघ्र उदयाला आलंय. थांबा, त्याला उदयाला यायला वेळ आहे जरा. चला, तर आपण काल सांगितलं होतं घरचा अभ्यास केलाय का? काय सांगितलं होतं काका? कल्याण मंदिर स्तोत्रमध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही क्रिया करता, तर जर ती क्रिया भाव शून्य असेल तर तुम्हाला फळ देणार नाही. तर कल्याण मंदिरमध्ये 38वा श्लोक आहे. बघितलाय? हाय की? घ्या तिथं कल्याण मंदिर ना, त्या ह्याच्यामध्ये नाही आहे, पुष्पांजलीमध्ये आहे का? बाहुबलीचं पुष्पांजली पुस्तक आहे, त्यात आहे का? त्यात नव्हे, पुष्पांजली पुस्तक आहे ना, घे भैया. पूजांजली, हा पुष्पांजली नाही, पूजांजली पुस्तक आहे ना, त्यामध्ये असंच आहे जिनेंद्रार्चनासारखं. म्हणावं येते का कल्याण मंदिर? पूजांजली आहे. मिळालं का? इकडं आहे भैया. बघ पहिला आहे का त्याच्यामध्ये कल्याण मंदिर? बघा, आहे. अरे वा, म्हणा. किती पेज नंबर सांगा? 248 पेज आहे. अजून पुस्तकं नाही आहेत तिथं भैया? काय सांगणार आहे त्याच्यामध्ये? की क्रिया तर मी अनेक भावामध्ये अनेक प्रकाराने केली, अनेक पद्धतीने केली, पण ती क्रिया मला फळ का नाही देऊ शकली? मी धर्म केला नाही का हो? अनेक भावामध्ये केला, पण तो धर्म मला प्रतिफलित नाही झाला. का नाही झाला त्याचं कारण सांगतायत. बास चला भैया. 38वा श्लोक आहे. कुठला आहे हो? हिंदी आहे का ते? संस्कृत आहे ना? आकर्णितोऽपि महितोऽपि निरीक्षितोऽपि नूनं न चेतसि मया विद्रुतोऽसि भक्त्या जातोऽस्मि तेन जनबान्धव दुःखपात्रम् यस्मात् क्रिया प्रतिफलन्ति न भावशून्यः. आता सेपरेटली विशाल भैया म्हणणार आहेत. छान आहे. असं जर त्याचा भाव कळला ना तर पाठवून जाईल असं श्लोक आहे. एकदम मस्त. काय सांगितलं? आकर्णितोपी म्हणजे काय? कानाने तुझं नाव ऐकलं, ऐकून सुद्धा. आकर्णितोपी म्हणजे कानाने ग्रहण केलं तरी सुद्धा. महितोपी तुझी महिमा जाणली तरी सुद्धा, किंवा महित म्हणजे काय? पूजन केलं तरी सुद्धा. निरीक्षितोपी हे भगवान तुला मी तुझं निरीक्षण केलं, पाहिलं, दर्शन केलं तरी सुद्धा. जनबांधव कुठे शब्द आहे का? हा, जनबांधव आहे की 3ऱ्या श्लोकात. मग जनबांधव म्हणजे हे भगवान. हे भगवान तुमचं मी पूर्वी नाव ऐकून सुद्धा, तुझी पूजा करून सुद्धा, तुझे दर्शन करून सुद्धा. नूनम म्हणजे खरोखर माझ्याद्वारे, मया भक्त्या माझ्या भक्तीच्या द्वारे, चेतसी म्हणजे माझ्या मनात, न विद्रुतः असी तुला ठेवले नाही. सगळ्या क्रिया केल्या पण मी माझ्या चित्तात तुला ठेवलं नाही. म्हणजे काय केलं? मी सगळ्या क्रिया केल्या, पूजा केलं, तुझं नाव घेतलं, हा, पण क्रियाच केल्या, तुला
तुला मी माझ्या अंतरंगामध्ये ठेवलं नाही. कोण करतंय असं? मी. म्हणा मी. काय फायदा तुमच्या धर्माचं? म्हणजे जर त्यांना आपण ठेवलंय ना अंतरंगामध्ये, त्यांना आपल्या ज्ञानात धारण केलंय, त्यांना आपल्या जवळ ठेवलंय, तर तुम्ही केलेली क्रिया त्यांच्यापर्यंत पोचेल किंवा त्यांना समजेल असं म्हणा. तर मी भक्तीने मनात तुला ठेवले नाही, तेन त्या कारणाने दुःखपात्रम जातः अस्मि. काय झालं? मी दुःखाला पात्र झालो, दुःख भोगण्यास पात्र झालो. यस्मात कारण क्रिया भावशून्य क्रिया न प्रतिफलंती. भावशून्य क्रिया सफल होत नसतात. म्हणजे जेव्हा आपण भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये ठेवतो ना, त्यावेळीच तिथं भाव प्रगट झाले असं म्हटलं जाईल. म्हणजे तुम्ही केलेलं नमोकार मंत्र सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचला किंवा त्यांना आपला नमस्कार झाला खरोखर जेव्हा आपल्या ज्ञानात ते आले. आपण असं अननोईंगली म्हणतोय आजकाल, काय म्हणायचं, प्रतिक्षिप्त क्रियेने नमोकार मंत्र म्हणतोय. ते सगळे येतात का आपल्या ज्ञानामध्ये? ज्या समयाला येतील ना त्या समयाला भाव मंत्र म्हणला गेला आपल्याकडनं. भाव नमस्कार झाला, भाव स्तुती झाली, भक्ती झाली. पण अशी करत नाही म्हणून ती मात्र क्रिया आहे. म्हणून सांगतायत काय, हे जिनेंद्रा, मी पूर्वी तुझे रूप ऐकले, तुझी पूजा केली, तुझे दर्शनही घेतले, तथापि भक्तिपूर्वक म्हणजे भावपूर्वक तुला मनात धारण केले नाही. म्हणजे काय केलं? विचार एकाचा, मनात एक जण, वचनात एक जण, तिसरं क्रियेमध्ये. त्यामुळं काय करतो? मंदिरात जातो त्यावेळीस, भगवंतांची भक्ती करतो त्यावेळीस काहीतरी दुसरंच असतं मनात. हो म्हणा. काय विशाल भाई, काय काय असते? येतं पण जातं पण, तोपर्यंत ते पुण्य पण येतंय पण जातंय पण. जास्त पाप येते जवळ मग. म्हणजे म्हणायचं की इथं आल्यावर निश्चयी म्हणल्यावर तरी जागे व्हा की आपण आता मंदिरात आलोय, बाकीचे विचार करायला नकोय. स्वतःला पर्पजफुली सावध करा, त्याच्याशिवाय पाप थांबणार नाही. कारण म्हणले माताजी सांगतात काय, तुम्ही बाहेर कराल ते परिणाम वेगळे झाले, पण मंदिरात आल्यावर जर चुकीचे परिणाम झाले तुम्हाला, तर त्याचं फळ निधत्ती निकाचित रूपाने बंद होतं आणि ते भोगावं लागतं. म्हणजे नियमाने त्याचा उदय कसाही तीव्र असेल तरी सुद्धा तुम्हाला भोगावा लागणार. काय कळलं? म्हणून म्हणतायत की मंदिरात प्रवेश केला ना त्यांना आपल्या चित्तात घ्या, मी कुठं आलोय? भगवंतांच्या जवळ आलोय. म्हणून मी म्हणलं होतं ना मागं पण, की जेव्हा शिखरजीची यात्रा केली ना, तर त्यावेळीस तिथं एका टुकेवरून दुसऱ्या टुकेवर जाताना काय करायचं? गेली शिखरजी झाली, काय केलं तेव्हा सांग? काय केलं भैया? एका टुकेपासून दुसऱ्या टुकेपर्यंत जायला भरपूर वेळ मिळतो मध्ये तुम्हाला, काय करायचं? असं मी म्हणायचं ना. तुम्ही काय केलं ते विचारायला, काय केलं ते सांगा. म्हणलात ना? बर बर बरोबर. हा, म्हणजे काय करायचं तिथं? आपल्या चित्तात ठेवायचंय त्यांना. जे काही सिद्ध झालेत ना तिथनं, तर त्यांची साधना आपल्या डोळ्यासमोर यावी, राहावी, ह्याच्यासाठी. म्हणून मग आम्ही काय केलं, आम्हाला तसं गाईड केलं होतं बरं का कोण आमच्या मोठ्यांनी त्यावेळेस, की जेव्हा तुम्ही जाताय तर दुसरं काहीतरी वायफळ बडबड होऊ नये किंवा काय दुसरे काय विकल्प येऊ नयेत, खायचे प्यायचे वगैरे असले, ह्याच्यासाठी तुम्ही एका टोकेवरून दुसऱ्या टोकेवर जाताना एकतर ध्यान म्हणा करा, नाहीतर त्या भगवंतांचं ज्यांना तुम्ही अर्घ्य चढवलाय आता त्यांचं जाप करत पुढच्या टुकेपर्यंत जावा. तिथं गेल्यावर पुन्हा तिथल्या भगवंतांचं स्मरण करत पुढच्या टुकेपर्यंत जावा, म्हणजे जेणेकरून उपयोग आपला केंद्रित राहावा. आणि आम्ही तसं केलं. आणि जिथं जाणार त्या टुकेवर बसून मस्त ध्यान केलं होतं. असं साक्षात सिद्ध आपल्या ज्ञानात यायला पाहिजेत असं. मग म्हणून सांगायचं की क्रिया तर अनेक वेळा केल्या आपण, पण त्या प्रतिफलित का नाही झाल्या? तर आपण त्यामध्ये आपले भाव जोडले नाहीत. म्हणायचं अजून एकदा,
म्हणजे आपण असं करायला पाहिजे, आपण केलंय हे समजू दे बरं का त्याच्यामध्ये. ही चूक झाली आहे आपल्याकडनं. पण आकर्णितोऽपि महितोऽपि निरीक्षितोऽपि नूनं न चेतसि मया विद्रुतोऽसि भक्त्या जातोऽस्मि तेन जनबान्धव दुःखपात्रं यस्मात् क्रिया प्रतिफलन्ति न भावशून्यः. तुमच्या हातात ढाल नाही आहे ती, ते शास्त्र आहे. त्याला समोर करून काय करणार ना. काय सांगितलं? आकर्णितोऽपि महितोऽपि निरीक्षितोऽपि. हे भगवान, मी तुम्हाला तुमचं गुणगान कानाने अनेक वेळा ऐकलं, तुमची पूजा केली, म्हणजे शरीराने क्रियासुद्धा केली, आणि डोळ्याच्या द्वारे तुमचं निरीक्षण केलं, दर्शन केलं, तरीसुद्धा मी तुम्हाला माझ्या चेतसी न विद्रुतोसी, माझ्या अंतरंगामध्ये त्यानं तुम्हाला धारण केलं नाही. लग्न ठरते ना जेव्हा, त्यावेळेस पहिला पूजा करायला येतात मंदिरमध्ये, हो का नाही? केलं का नाही? म्हणजे आमच्यात तर तसं करतात बरं का. काय तुमचं अक्षतेचं मुहूर्त जेव्हा असतं त्याच्या आधी मंदिरात घेऊन जातात आणि एक अष्टक करतात सगळेजण मिळून. म्हणजे मला प्रश्न पडतो, त्या नवरा बायकोला काय दिसणार आहे हो? म्हणजे चांगली गोष्ट आहे, संस्कार म्हणून करायला पाहिजे, पण सांगायला लागलेत ना, चेतसी मया न विद्रुतोसी. भगवंतांना सांगायला ठेवणार का तिथं चित्तामध्ये? काही क्षणात तुमचं विवाह आहे आता. काय हो सोनाली भाभी, कोण कोण दिसतंय सांगा चित्तामध्ये? एक तर तिथं चित्तच नसते, कुठेतरी दुसरीकडे गेलेलं असते, आणि त्याच्यामध्ये अनेक जण भरलेले असतात, आणि मग काय भक्ती व्हायची भगवंतांची? पण करा हे सांगायचंय का? कारण संसारिक क्रिया तुम्ही सुरू करणार आहे तर त्याच्यापूर्वी ते अधर्म आहे, त्याच्यापूर्वी धर्माची क्रिया म्हणून हे संस्कार आवश्यक आहेत. म्हणून हे भगवान, मी तुम्हाला माझ्या अंतरंगामध्ये धारण केलं नाही भक्तीने, म्हणून मी आजपर्यंत दुःखाचा पात्र झालो. हे सगळं आपल्याला आपलं भविष्य सांगतायत. तुम्हाला आज दुःख का भोगायला मिळतंय? कारण तुम्ही सुद्धा तुमच्या अंतरंगामध्ये त्यांना धारण केलं नाही. संसार करताना करायचं का नाही हो त्यांना धारण? ठीक आहे, हे सगळं तुमचं भगवंतांची भक्ती करत असताना, पूजन करत असताना कराल त्यांना. संसार करताना काय करायचं रंजू काकी? आकर्णितोऽपि महितोऽपि निरीक्षितोऽपि. त्याच्यामध्ये लिहा काय? कुकर लावत असताना, झाडू मारत असताना, धंदा करत असताना सुद्धा अंतरंगामध्ये जर तुम्ही त्यांना ठेवणार तर का दुःख मिळणार तुम्हाला? नाही मिळणार. तिथं पण दुःख भोगावं लागतंय, म्हणजे तुमची कमी पडतीये भक्ती. म्हणून सांगतायत भावनापूर्वक होणार आहे ना, तर भावनेमध्ये उत्कृष्टता असावी, तो विषय उत्कृष्ट असावा भावनेचा. काय भावना केली सांगा 13 दिवस? नमोकार मंत्र म्हणला, अजून आर्त ध्यान केलं का? आर्त रौद्र ध्यान करणार तर नियमाने धर्मापासून दूर जाणार. म्हणून आपल्याला स्वतःला सुद्धा सुरक्षित ठेवायचं. चांगलं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यातून बोध घ्यायचा की त्यांना असं अचानक मरण आलं तर आपल्याला सुद्धा का नाही येऊ शकत? आपल्याला सुद्धा म्हणून किती सावध राहावं लागणार. म्हणजे त्यांनी तर त्यांचं काय केलं असेल तर कल्याण, ते जे त्यांचं निरंतर धाराचं असायची धर्मध्यानामध्ये, होय, मग अशी आपली असणार का गत? म्हणून आपल्यावर हे संस्कार करून घ्यायचे की मला सुद्धा दीक्षा घेतल्याशिवाय हे प्राण सोडायचे नाही आहेत. बर, छान. म्हणजे केलेल्या साधनेचं फळ मिळालं शेवटी म्हणायचं. म्हणजे आपल्याला सुद्धा तसं कधीही फेस करावं लागू शकतं, कधीही आपली वेळ येणार आहे. काय माहित आहे काका, आहे का रेडी? तलवार घेऊन उभा राहा हातात, ये माझं, मी तुझं स्वागत करतोय असं. नाहीतर घाबरणार तर मरणार. म्हणून एक छान वाक्य होतं, मी लिहिलंय वाटतं, 1 मिनिट. काय वाक्य होतं बरं? नाही, ते दुसऱ्या वहीत आहे, पण हे एक वाक्य छान आहे. म्हणजे भाव कसे असतात, भावाचं फळ असतं, ह्याच्यासाठी सांगायचं होतं.
शब्दों का महत्व तो बोलने के भाव से पता चलता है। शब्दों का महत्व तो बोलने के भाव से पता चलता है, वरना वेलकम तो हर पायदान पर भी लिखा रहता है। वेलकम कोणाला म्हणता हो? हाय काय वेलकम तुमच्याकडं? काढून टाका असलं तर, आमच्या घरात लावलंय. म्हणजे शब्दाचं महत्व नाही आहे, तर त्या मागं भावनेचं महत्व आहे. म्हणून तुम्ही पूजन करता, पण त्यामध्ये जर भाव नसेल तर त्या पूजनाला सुद्धा क्रिया म्हणली जाणार. शुष्क क्रिया ही कधीही फळ देणारी नसते. म्हणून भावपूर्वक धर्म करायला पाहिजे. ओम. जाणा हा मी सर्व विकल्पांनी रहित शुद्ध परमात्मा आहे. पहा, या आत्म्यामध्ये अशुद्धी नाहीच, मलिनता नाहीच. स्वतःचा पवित्र आत्मा जाणा. शुद्ध स्वभाव जाणा. परद्रव्यामध्ये अडकणार तर अशुभ भावच होणार. अशुभ भाव हा माझा स्वभाव नाहीच. या शुभाशुभ भावाने रहित, त्यापासून भिन्न शुद्ध स्वभाव जाणा. निशब्द स्वरूपोहम. परमात्म स्वरूपोहम. विसर्जन. नमो अरिहंताय.